शेवटचं षटक ज्याने रजनी क्रिकेटच्या फायनलच्या मॅच मध्ये हाताळलं होतं ना, तो गोलंदाजी करतोय आणि ती देखील इथे फायनल ओव्हर टाकतोय. आता मात्र शेवट चेंडू राहिलेत एकंदरीत 4 बॉल मध्ये 3 मारायचे आहेत. रामदास महानवर नाम सुनकर फ्लावर समजे क्या, फायर है मैं फायर. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅट मधून. 18ची गरज. 4 बॉल 18. आणखीन एक आलाय. इथे आला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2 बाकी. 3 बॉलचा केशेष. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रामदास महानवरच्या बॅटमधून षटकार. रामदास महानवर काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. जो आपल्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. आणि ढगातच मारले. पहिले 2 बॉल तर ढगात मारलेत त्याने. अफलातून स्ट्रोक ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. लांब लचक स्ट्रोक येत असताना 43 धावा धावफलकावरती. 3 मध्ये 2 मारणं बाकी. आणखीन एक आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वॉड बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रामदास महानवरच्या बॅटमधून षटकार. बॅटिंग केली आहे. 49 धावा धावफलकावरती. 2 बॉल मध्ये विजयासाठी 6 धाव संख्येची आवश्यकता. 6 बॉलला 24 होता मित्रांनो. सामना आणि रामदासची बॅटिंग आवडली असेल ना तर तो तुमच्या टाळ्यांचा हकदार आहे. त्याच्यासाठी टाळ्या होत्यात. अफलातून केला तो. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. अडवायला मला कोणी आजवर थांबलेला नाही आहे. काय बॅटिंग करतोय पहा ना. 24 हव्या होत्या. 3 तर मारलेत. 2 मध्ये 1 बाहेर मारायचा आहे. षटकार येईल का रामदासच्या बॅटमधून. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय काय बॅटिंग केली खेळाडूने. अफलातून खेळ राहिला त्याच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतोय. रामदास महानवर ऑन स्ट्राइक. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. 2 बॉल 6ची गरज. पुढचा बॉल उद्वेग एसटीच्या बाहेर. वेल लेफ्ट केला. एक्स्ट्रा आली आहे. DRS कॉल केला. वाईड नाही आहे. पंचांनी सांगितले या आपण प्रथमतः चेक करूयात. चेक करण्यात येईल. क्रुशल मुवमेंट आहे आणि अशा क्षणाला DRS कॉल करण्यात आलाय. डिसिजन पेंडिंग आहे. काय सामना झालाय. ना भूतो ना भविष्यती असा सामना होणं नाही. अशी मॅच होणं नाही. असा सामना पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार नाही. असा सामना केवळ एकदाच होतो एखाद्या स्पर्धेमध्ये. 6 बॉल 24ची गरज होती. या पट्ट्याने या बहादराने 3 बाहेर मारले. शेवटपर्यंत थांबला. संयमाने खेळत होता. सुरुवातीचे काही चेंडू आपण रामदासची बॅटिंग पाहिली ना तर केवळ सिंगल 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 आणि सिंगल होत्या. एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेवढे सिंगल नसतात ना तेवढे त्याने बॅटिंग मध्ये बनवले होते. सिंगल सिंगल घेतले आणि आता त्याची बॅटिंग षटकाराची भाषा बोलतीये. जणू काय षटकाराचाच पाडा त्याला उगत आहे. 3 षटकार त्याने टोकलेत. 1ची बाकी. 1 षटकार येणं बाकी आहे. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतोय. डिसिजन पेंडिंग आहे. या आपण तुषार शर्मा यांची मदत घेऊयात. कारण क्रुशल मुवमेंट आहे. इथे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. 2 बॉल 6ची गरज. हा चेंडू जर लीगल आला तर सामना 1 बॉल 6 वरती जाणार आहे.
आणि म्हणून की काय मी खऱ्या अर्थानं ना या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधेन की संदीपजी टोबे यांनी घेतलेला हा जो निर्णय आहे ना तो यथायोग्य आहे. कारण कोणत्याही संघावरती अन्याय करायचा नाही आहे. आपल्याकडे DRS आहे. आपण जर का कॅमेऱ्याचा मदत घेऊ शकतो या पण प्रत्येक कॅमेरा अँगलने पाहूयात की निर्णय काय येतोय. अक्षय षटक हातातोय. सामना बनलाय. जगा इतकं की आनंद कमी पडेल, हसा इतकं की आयुष्य कमी पडेल. काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे. प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. व्हाईट बॉल आलाय. सामना बदललाय. 2 बॉल 5ची गरज. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा बॉल अगदी थेट ऑन द लाईन होता आणि जसा बॉल ट्रॅव्हल झाला ना पंचांनी DRS कॉल इथे केलाय. 50 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल 5ची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. जो जिंकणार त्याचं अस्तित्व कायम आणि जो हरणार त्याचं अस्तित्व या स्पर्धेतला संपणार आहे. 2 बॉल 5ची गरज. पुन्हा एकदा सामना इथे बनलाय. चित्त थरारक लढत. कोण जिंकणार ही मॅच. पुढचा बॉल अक्षय गोलंदाजी मार्गपती सज्ज होतोय. यावेळेला फटका इथे क्षेत्ररक्षक परेश कडके चेंडूला अडवलाय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार आलाय. आणखीन कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट. परेशची काळजी घ्या. काफलातून क्षेत्ररक्षण केलं. परेशसाठी टाळ्या द्यात. हा षटकार त्याने वाचवला या मॅचचा. अफलातून कामगिरी. 1 बॉल 1 धाव. 1 चेंडू 1 धाव संख्येची गरज. चला तुम्हाला DRS कॉल चेक करायचा आहे. बॅटिंग टीमने सांगितलं आम्हाला चेक करायचं आहे. या पुन्हा बॅटिंग टीमने सांगितलं आम्हाला षटकार चेक करायचा आहे. चॅलेंज केलाय या डिसिजनला. चला या आपण चेक करूयात. चला या आपण ऍक्शन रिप्ले पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आहे. सगळ्यांनी बघा. ऑन युअर स्क्रीन खेळाडू त्या ठिकाणी परेश कडके पाहत राहिला आणि काय झेपावलाय तो पहा. त्याने जंप मारली. बॉलला ढकलला आणि तदनंतर तो लँड झालाय. त्याने झेपावला. हवेमध्ये बॉल होता. उसळी बॉल येत होता डायरेक्ट. त्याच वेळेला तो झेपावला आणि तदनंतर त्याचा पाय जो लँड झाला तोही मैदानाच्या आतमध्ये होता. परेश कडकेच्या या खेळाडू वृत्तीसाठी आणि त्याने दाखवलेल्या एफर्टसाठी टाळ्या द्यात. धारा तीर्थी पडला. त्याला लागलं डोक्याला परंतु या रखरखत्या उन्हामध्ये तो पुन्हा उभा राहिलाय. तो कॅप्टन आहे. 1 बॉल 1ची गरज. मित्रांनो 1 बॉलला 12 बनतात. 1 बॉलला 10 बनतात. 1 बॉलला 8 बनतात. 1 बॉलला 7 बनतात. 1 बॉलला 5 बनतात. 1 बॉल 1 रन भल्यानं बनलेली नाहीये. 1 बॉल 1ची आवश्यकता या मॅच मध्ये आणि तोच बहादर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ज्याने 4 बॉल मध्ये महत्वाचे योगदान देत असताना 22 धावा कुठल्यात. तोच रामदास महानुभाव स्ट्राईक एंड वरती आहे. 1 बॉल 1 धाव कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल मध्ये 1 धाव बनवायचीच आहे. 1 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज. 1 चेंडू आणि 1 धाव संख्येची आवश्यकता सामन्यामध्ये. कोण जिंकणार हा सामना. शेवटचा बॉल. टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या मित्रांनो. 1 बॉल 1ची गरज. शेवटचा बॉल हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक डायरेक्ट किक. शेवटची धाव इथे आली आहे. कंप्लीट केली रन्स. रामदास महानवरने सामना इथे जिंकला DDSR ग्रुपने. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा प्रश्न कोणी विचारणारच नाही मुळात की कोणाला द्यायचं म्हणून. चला मैदान खाली करून घ्या लवकरात लवकर. हँडशेक करायचं आहे. DDSR ग्रुप हँडशेक झालेला नाही आहे कदाचित या मॅच मध्ये. हँडशेक झालेला नाही आहे. महाकाळ ग्रुप हँडशेक झालेला नाही आहे सामन्यामध्ये.
चला लक्ष वेधतोय आम्ही, हँडशेक झालेला नाहीये मैदान सोडत असताना. सागर चला आपण लाईनअप मध्ये या, DDSR ग्रुपकडे निघा.